नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोपाळ भोसले टीचिंग टीव्ही या तुमच्या आवडत्या एज्युकेशनल चॅनलमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज महाराष्ट्र सरकारने आपल्या 9वी ते 12वी पहिली ते 12वीचा 25% सिलेबस कमी केला. कारण कोरोनाची साथ आल्यामुळे अभ्यासावर परिणाम झाला. शाळा बंद आहेत. तरी बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून जो अभ्यासक्रम 25% कमी झालेला आहे त्याबद्दल काहीही माहिती नाही. यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. जर तुम्ही पहिली ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी, स्पेशल 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मी आज हा व्हिडिओ बनवतोय. 12वी सायन्स जनरल ग्रुपसाठी हा व्हिडिओ बनवतोय. तर यामध्ये कोणकोणता अभ्यासक्रम, कोणकोणते चॅप्टर, कोणकोणते पॉइंट जे कमी झालेले आहेत, डिलीट झालेले आहेत, पण कमी करून टाकलेले आहेत, त्याबद्दल आपण माहिती घेऊया. चला तर मग आजचा हा व्हिडिओ सुरू करूया. हा आपण तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता की आपण इंग्लिशचा रिव्ह्यू झालेला सिलेबसची जो सरकारने आपल्याला PDF दिलेला आहे त्याची स्क्रीनशॉट आहे. तर पहिला चॅप्टर आहे द न्यू ड्रेस बाय व्हर्जिनिया वुल्फ. पेज नंबर आहे 4354. रिझनिंग फॉर वॉमिटिंग, टाइम कन्फ्युजिंग म्हणजे वेळखाऊ आहे. डिफिकल्ट लेवल इज हाय म्हणजे अवघड चॅप्टर असल्यामुळे हा चॅप्टर रिड्यूस केलेला आहे. पण इथं आपल्याला एक सूचना दिलेली आहे, नोट दिलेली आहे. द इंटायर टेक्स्ट अँड the compression activity are omitted, but writing skill activities in bracket character sketch and expansion of an idea and language study and vocabulary items, synonyms and tenses. The text will be for self study and for examination. तर विद्यार्थी मित्रांनो, हा चॅप्टर जरी आपल्याला परीक्षेसाठी येणार नसला तरी त्यावरचं ग्रामर आपल्याला परीक्षेत येणार आहे. ते आपल्या स्वयं अध्ययनासाठी ठेवण्यात आलेलं आहे. तर असाच दुसरा चॅप्टर आहे व्हाय वी ट्रॅव्हल बाय सिद्धार्थ पिकोआर अय्यर. टेक्स्ट. तर 12वी सायन्स या शाखेमधल्या, सायन्स या शाखेमधला म्हणजे इंग्रजी हा सगळ्यात शाखेसाठी अनिवार्य विषय असतो. पण आपण सायन्स शाखेचा सिलेबस जो रिड्यूस झाला आहे तो पाहतो आहोत या व्हिडिओमध्ये. तर स्टँडर्ड 12th सेक्शन 2 पोएट्री. आता पोएट्री सेक्शन मधले 2 पोयम रिड्यूस केलेले आहेत. तर पहिली आहे शी वॉक इन ब्युटी बाय जॉर्ज गार्डन बायरॉन. अँड सेकंड आहे स्मॉल टाउन अँड रिव्हर बाय ममंगदाई. तर आपण इंग्लिशचा जो सिलेबस आहे रिड्यूस झालेला तो आपण पाहिला. हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर आपण आता नंतर पाहूया पालीचा. शालेय वर्ष 2020-21 करिता मूल्यमापन परीक्षा यातून वगळण्यात आलेल्या पाठ्यघटकांची यादी. पाली पकासो 12वी. गद्य पाठ 2 आणि पद्य 2 इथे दिलेले आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन वाचू शकता. तर आपण पुढे पाहू मॅथचे रिड्यूस केलेला सिलेबस. तर चॅप्टर नंबर नेम मॅथमॅटिकल लॉजिक्स, पेज नंबर 14, 1.3.2 कॉलम ड्युअल. सॉरी, ते कॉलम झाले, पॉइंट असायला हवं तिथं. ड्युअल मॅटर ऑफ सेल्फ स्टडी. रिमार्क डिलीटेड म्हणजे तुम्ही याची स्वयं अध्ययन करू शकता, पण डिलीटेड म्हणून इथे आपल्याला या PDF मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्ही याची पण स्क्रीनशॉट घ्या, नंतर तुम्ही वाचू शकता. कारण की मी जर प्रत्येक पाठाचे आणि पॉइंटचे वाचून दाखवायला गेलो तर खूप ते वेळखाऊ होईल. हे आहे 12th पार्ट 1 चे जे पहिल्या स्क्रीनशॉट मध्ये आपण पाहिलं की 5 चॅप्टर आले होते, ते खाली 2 चॅप्टर उरलेले इथे आहेत. लाईन अँड प्लेन अँड लिनियर प्रोग्रामिंग. तुम्ही याची पण स्क्रीनशॉट घ्या.
आपण दुसरं पाहूया की आर्ट अँड सायन्स आपल्याच गणिताचे म्हणजे पार्ट 2 आपण पाहूया. डिफरन्शिएशन पेज नंबर 56 कॉलम 1.2 1.5.2 कॉलम इथे नसून पॉइंट नंबर आहे. मॅटर ऑफ सेल्फ स्टडी रिलेटेड आहे, पण जर तुम्हाला स्वयं अध्ययन करू शकता त्याचे तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला आहे, पण तो परीक्षेत येऊ शकत नाही. तर इथे आपण पाहू शकता की आता आपण बायोलॉजीचा पाहणार आहोत. तो चॅप्टर नंबर अँड नेम आहे चॅप्टर नंबर 1 रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. पोर्शन ऑन इव्होल्युशन फॉर द मार्च 2021 एक्झामिनेशन. सेक्शुअल रिप्रोडक्शन हा भाग परीक्षेला येणार नाही. चॅप्टर 2 मधला आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट अ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल. हा जो पॉइंट आहे तो वगळण्यात आलेला आहे. तुम्ही याची पण स्क्रीनशॉट घेऊन सविस्तर वाचून समजून तुम्ही अभ्यास करू शकता, कारण की परीक्षा कधी होणार आहेत हे सध्या तर कुणालाच माहीत नाहीये. शाळा कधी सुरू होणार ते सुद्धा कुणालाच माहीत नाहीये. पण जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलेली असेल, बऱ्याच जणांतर अभ्यासाला सुरुवातच अजून केलेली नाही, पण कारण की बरेच विद्यार्थी संभ्रमात आहे की 12वीची परीक्षा होणार की नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, 12वीची परीक्षा कॅन्सल होणार नाही, परीक्षा होणारच. त्यामुळे अजून जरी अभ्यासाला लागले नसाल तर लगेच अभ्यासाला सुरुवात करा. 25% अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे, तो समजून घ्या आणि नंतर अभ्यासाला लागा. चला तर मग पुढे पाहूया. चॅप्टर 6 प्लांट अँड वॉटर रिलेशन बायोलॉजीचे चॅप्टर आहेत, तर याची पण स्क्रीनशॉट घ्या. and chapter 9 control and coordination, chapter 10 human health and diseases, chapter 11 enhancement of food production, and chapter 12 biotechnology, chapter 13 organism and population, chapter 14 ecosystem and energy flow, chapter 15 biodiversity conservation and environmental issue. याची स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही नंतर पाहू शकता. तर स्कीम ऑफ प्रॅक्टिकल एक्झामिनेशन टू बी कंडक्टेड फॉर 12th स्टँडर्ड फेब्रुवारी मार्च 2021. ते जो प्रॅक्टिकल आहे त्याचे आराखडा इथे दिलेला आहे 30 मार्क्सचा, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन वाचू शकता. आता आपण पाहूया फिजिक्स आहे चॅप्टर नंबर 1 रॅशनल डायनामिक्स, सेकंड टू मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. तुम्ही याची पण स्क्रीनशॉट घेऊन सविस्तर वाचा. फिजिक्सचा रिड्यूस सिलेबस आपण पाहतोय. 12th चॅप्टर 16 सेमीकंडक्टर डिव्हाइस, याची पण सविस्तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन वाचू शकता. अभ्यास याचा जर तुम्ही विचार करून अभ्यासाला लागलात, तुम्हाला कमी वेळेत परीक्षेसाठी खूप अभ्यास होईल. तुम्ही आता स्क्रीनवर तुमच्या पाहू शकता की आपण आता पाहतोय केमिस्ट्रीचा सिलेबस जो रिड्यूस झालेला आहे. सॉलिड स्टेट चा क्रिस्टलाइन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड, पॅकिंग एफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन फेस लॅटिस. तुम्ही सविस्तर वाचा, कारण की मी जर अगोदरच व्हिडिओ मोठा होत आहे. स्क्रीनशॉट घ्या आणि सविस्तर अभ्यास करून जो अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे अभ्यासाला लागा आणि लवकरात लवकर तुम्ही तुमचा अभ्यासक्रम कव्हर करू शकता. याबद्दल जरी तुम्हाला या व्हिडिओ पासून थोडी जरी मदत भेटली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच एज्युकेशनल व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.